तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. फुटपाथवरनं चालतानाच व्लॉगिंग करा, कुठं रस्त्यावर चालताना करू नका. नाश्ता जस्ट झाला, CNG वगैरे सगळं झालेलं आहे. तर बापरे, तर आता कालचं जर मला सांगितलं जुगाड, तर घरी जाऊन मी ते केलेलं आहे. आणि जसं की म्हणजे त्याच्यावर शिवणार आहे तर त्याच्यावर शिवलं नाही आहे, सेपरेटच त्याच्या मापानुसार शिवलेलं आहे. तर आहे मागं आहे का नाही काय माहिती, आहे म्हणजे गेले का कोणी चोरलं, कोण काही चाललं चोरलं. आता मी इथं तुम्हाला लावतो आणि मग दाखवतो, कारण असं ठेवून लय वेळ लागेल आणि मला अजून चालू बी करायचं ओला उबर. आणि आता वातावरण असं आहे, 8:46 झालं. वातावरण असं आहे की पाऊस पडणार नाही असं वाटतंय, पण सांगतात नाही काय होऊ शकतं. त्यामुळं आपलं लावून घ्या आणि मग तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही. चला म्हणलं झाला मोठा ब्लॉग तर होऊ दे, म्हणलं पाहिजे, आता काय विषय नाही. तर हे नेट काढायचे आणि मग लावायचं. नेट काढतो नेट काढायचे, जुगाड करायचं भाऊ, विकत नाही घ्यायचं. विकत घेतलं ना धंद्याला लागतात. काहीतरी जुगाड करायचं. लोक कुठे मीटर नाही येतात तवा, एखादं येते एखादं येत नाही. हा, लोक काही रुपये जास्त देतात का नाही देत. लोक पैसे जास्त देत नाही तर आपण उगाच कशाला फुकट करू. तो चांगलं सर्व्हिस देतात तुम्हाला म्हटलं, मी धंदा चांगला असेल तर भाऊ मी दरवाजा बसवून, पण लोक मीटर न्यायला तयारच नाही. उबरलंच बळबळ भीक मागून लोकांना चला चला हो चला ताई असं करायला काय सांगायचं. आता ड्रायव्हरलाच नाही तर बघा, एक पिशवी होती त्याला शिवलंय, तिथनं टाकिंग आणि असं झाकी. कसा विषय फुल पद्धतशीर. ना ओके ना भाई, काय पाहिजे. बाहेरनं बांधू आपण, काहीतरी करू विषय. नंतर याला काय करायचं, जेव्हा पाऊस येईल तेव्हाच खोलायचं. पाऊस नसेल तर वरती बांधून आपल्याकडे रश्शीने बांधून टाकायचं. फक्त कोणी चोरलं नाही पाहिजे. चोरले लोक आहेत ना, आता काय नाही, काय चोरण्यासारखं वस्तू आहे का. बघा आता लावतोय बघा तुमच्या समोर, भविष्यात जर चोरलं गेलं तर तुम्ही समजून घ्या. मग चोर किती लोकांना हे बेपाचं नाही म्हणलं का नाही. जरा जास्त शिवलंय तर ठीक आहे, चांगली गोष्ट. हाताने जेवढं जाईल तेवढं पटपट करायचं आणि बघायचं नट बरोबर बसलाय का. ओके झाला, मग पाना डाळून टाईट करून टाकायचं. पहिल्या ढिल्लेकडे गेल्यानंतर टाईट किडे लक्षात नाही जात नाही, विसरायची सवय मला. विसर बळा गोकुळ. भाऊ या लाईनीवर आलं, हेच पाहिजे होतं आपल्याला. असं नव्हतं पाहिजे, कारण मेन जे शिंपड्या पडतात इथवर पाहिजे. तरी मी बाहेर चिकट टेप बिकटले किंवा इथनं चिकट टेप लावून डायरेक्ट सिल्पॅक करून टाकतो. काहीतरी करू बघ, राप पाऊस आला करायला लागतं बाबा. जुगाड, इंडियन जुगाड भाई साहब. जेवढं टाईट होईल तेवढं करायचं, कारण कोणी मग पानं मारून किंवा हाताने काढून घ्यायला नको. काढताना त्रास होऊ नये मला. म्हणजे झाला फिरतयच, किती फिरतय बास की. थकलो रे एवढ्यात. पण भाई मस्त झाला विषय, बघू शकता तुम्ही. कडक मध्ये आतनं सोडू शकतो किंवा बाहेरनं सोडू शकतो. मला वाटतं बाहेरनं सोडलेलं बरं, कारण पाणी आतमध्ये यायला लागतं. आता कसं पडत पाऊस सांगा. बघा केवढे, अपेक्षापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. हे अँगल आहे, अँगलच्या इकडे आहे आणि हे ह्याच्या इकडे आहे, ह्याच्या इकडे पण असंच पाहिजे आपल्याला.
तसं पाहिजे तसंच आहे भाव, काय विषय नाही, एकदम योग्य आहे, मस्त विषय झालाय. आणि राहिला आपलं तिकडचा, त्याचे आपलं जे फाटक आहे ते लावून टाकू आपण, आहे ना. जेव्हा लागेल तेव्हा ते ऑप्शनला ठेवले आपण, ते काही फेकलं नाहीये, ते चांगलं आहे, एवढं बी काही खराब नाहीये. पण म्हणलं रापराप पावसाळा भिजते, तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला अगोदर बी दाखवलं. आता ह्या साईडला काय केलं मी ते तुम्हाला दाखवतो. हे 2 पॉकेटचं आणि त्याला मी बटन्स लावले. आपलं तुम्हाला जसं माहिती आहे पत्र्याचं घर आहे, ताडपत्री टाकली, तर त्याला आम्ही हे बटन्स आणलेले, होल्स, जेणेकरून बांधायला सोपं पडतं. होल पाडले की ते अजून मोठं होल होईल, त्यामुळे म्हटलं हे योग्य होल, म्हणजे जास्त मोठं होत नाही हे बटन्स लावलं. त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, मी बटन्स म्हणतो. तर चला इकडचं लावूया असंच जसं आता लावलेलं, आणि बघूया लुक कसा दिसतं आपल्या गाड्याचं. चला चालूच ठेवूया, काय विषय नाही, एडिटिंगमध्ये कट करूया, काय ठेवायचं काय नाही, है ना. तर योग्य तो अँगल इकडं लावू जरा. हे काढायला लागेल मित्रांनो, कारण ते अक्कल जाईल, गर्दी नाही ठेवायची आपल्याला. उकडायला लागला आताच, कारण गरम पडलं थोडं. उकडायला लागले, ऊन वाढले कचकच. तरी बी काय सांगता येत नाही, पाऊस कधी येऊ शकतो. आता बांधलं, ऊन यायला लागले. उन्हाळ्याचं असंच असतं बा, काढ घालतो करा. जर्किंग पुढे राहा, थोडे इकडे राहा, म्हणजे मला दिसते नाही तर परिणाम नाही. चोऱ्या मारांपासून सावध राहा. मित्रांनो, मी मुद्दामून इथं बघा रेस मारली, इथं रेस मारली आणि इथं 3 बोटं जास्त सोडले, कारण मी माप घेतलेले इथवरच होतं. 3 बोटं मुद्दाम जास्त सोडले, जसं की मी तुम्हाला इथवर पाहिजे, आपल्याला पाणी नाही पडलं पाहिजे, सगळं मापनुसार दाखवतोच तुम्हाला. 2 मिनटं थांबा. काल जसं म्हणलेलं नाही का दुपारचं करू, तसं मी जाता आज म्हणलोच नाही दुपारचं करून नाही जमत. कारण एकदा मी कामाला लागलो, तुम्हाला माहिती आहे, काम करत राहतो, आणि एकदा आपलं असं बॅक टू बॅक ऑर्डर पडले, कोण कसं करत असते हे काम. आणि समजा दुपारी पाऊस पडला तर गोची होईल ना आपली, तारांबळ होईल, पळापळ होईल. त्यामुळे म्हणले सकाळी 10-15 मिनिटं अर्धा तास जाऊ दे भाऊ, पण आता हे 4 महिने काय काढायचं नाही. त्याला फक्त उघडझाक करायचं. डाव्या साईडला, उजव्या साईडला मला वाटतं पॅक ठेवायला लागेल, पण ऊन असलं पडले की आता पॅक करायचं अवघड दिसते. तर करू काहीतरी, दाखवतो तुम्हाला. मागं हे ड्रिल असं केलं ना, आता फिट असं करायचं. कधी बी आहे ना, जर तुम्ही, मी तर म्हणतो विकत नकाच घेऊ, आणि असे जे आपले गहू किंवा तांदूळचे पोते असतील तेच करा. आणि असे बटणं विकत नाही, बटणं तुम्हाला हार्डवेअरमध्ये भेटतील.
इथं पायपी बीपी नाही का, हार्डवेअर सगळ्यांना माहिती आहे, नसेल माहीत तर पाईपाचं दुकान असतं आपलं, नळ बिळ विकत देतो, लाईट्स विकत देतो, तिथलं हे दे म्हणायचं, बटणं द्या म्हणायचे, ते नाही का ते मागाशी काय म्हटलं तर मी असं असतं बघा आपलं पत्रावर काय टाकतो आपण, ताडपत्रीला नाही का ते होल्स मागत, किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा मित्रांनो आणि हे होल्स द्या म्हणून देतील तुम्हाला, किंवा ते जिथं ताडपत्री येते तिथं घेऊन या, 10-20 रुपयाला भेटते, लई महाग नाहीत, त्यात चांगले 20 एक भेटतात. आणि मला वाटतं मी इकडं 2 मारलेत, तिकडं 3 मारल्यात, कारण तिकडे जास्त सोडले मला. इथं मी दरवाजापेक्षा हे जे आपले दरवाजे आहेत थोडं इथवर घेतले खालपर्यंत, कारण गरज नाही ना, दरवाजा आहे. आणि इकडं फुल घेतले आपण, आणि तिकडं फुलची गरज आहे, त्यामुळे 3 बटणं तिकडं, 2 बटणं इकडं, 5 बटनात काम झालेलं आहे. आणि इकडचा काही विषयच नाही. तर चला टाईट करूया. टाईट झाले भाऊ, काय विषय नाही, ते चोरून तर न्या, देव बघतोय, आपण आपलं 100% द्यायचं. आपण कधी कोणाचं काय चोरून नाही, आपलं कशाला कोण चोरून. अवघड आहे. 14 मिनिटाचं टेक झाला भाई, एवढं कोण बघत बसत्या. आता काय पाऊस लागेल सांगा, लागते का पाऊस? 3 बोट इकडं सोडलं तर इथवर आहे, कसं काय पाऊस पडत राहत नाही सांगा. ते तुंबडून घेतलंय कारण आरसा बघायला लागते. आता पुढे जाऊया आपण, चला. एडिट करणार एवढं दाखवणार तुम्हाला, हा बोर नाही करणार भाऊ तुम्हाला. आणि हे ठेवून टाकू घरी, आणि रश्या बी आणल्यात बांधायला. ऊन आले रोज. One take. दिसतंय का? दिसतंय भाऊ, मस्त लुक आलाय, काही विषय नाही. प्रॉपर पुरलेलं आहे, प्रॉपर. बटन इकडे आलंय, बटनात नाही 1-2 थेंब पडत, पण मला फरक पडत नाही कारण एवढा पाऊस पडत नाहीये पुढून, कारण असं टेर आहे ना, त्यामुळे पाऊस लागत नाही. साहजिक आता होल टाकले म्हणतात थोडंफार एकदम थेंब येणार, पण काही विषय नाही. आपल्याला लागेल तरी चालेल, मग कस्टमरला नाही लागत, कारण कस्टमरला नाही लागणारच. होऊ शकतं, सगळं प्रॅक्टिस झालंय. तर त्याला घेऊया बांधून, लय मोठं टेक व्हायला लागले आणि कडक विषय झालाय. आता याला दोन्ही बांधून घेऊया आपण आणि सुरुवात करूया ओला उबेरला. हे पहिलं बांधून घेतो मग दाखवतो, कारण लय मोठा टेक झालाय एडिट करायला मला. तर मित्रांनो, फायनल जुगाड झालेलं आहे. इथं रस्सी बांधलेली आणि खाली एक रस्सी बांधलेली वाली, दिसते का ह्या होलला, इकडे जॉईंट मारलाय. खाली एकदम ओके, काय विषय नाही. खालपर्यंत बघा, कुठपर्यंत जातो बघा, खाली दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत जाते. आय होप दिसत असेल. एकदम प्रॉपर झालेला आहे विषय. इकडे तर काही विषय नाही, आणि हा विषय असा आहे, असं करू शकतो. केवढं पाहिजे ना असं ना, एवढं तर एवढं ठेवाच लागतं भाऊ, कारण आरसा बिरसा बघायला, बाटली बी ठेवायला. ओके, काही विषय नाही. आता फडफड नाही, काय नाही करणार, कारण मागणं बी त्याला बांधून घेतलंय. आणि इथनं बघा ओपन नाही आहे, 3 बोटं तिकडे घेतलेत आपण. आणि याला काय विषय नाही, त्याला सोडायचा, आतमध्ये सोडायचा, कारण कस्टमर पाय लावून फडफड केलं तर थांबता येईल. लागलं वाटतं बोटाला, नाही लागलं तर हा जो काही फडफडचा विषय होणारच नाही. जरी झाला तरी रश्या आहेत आपल्याकडे, आपण रश्याने बांधून टाकू. एक्स्ट्रा रश्या ठेवलेच आपण 1-2, आणि हे कुठेही रश्या पडलेल्या असतात, काय विषय नाही आहे. तर हे काय डाव्या साईडचं तर बंदच राहणार आहे, फक्त लगेच जोरात पाऊस आला तरच चालू करणार, नाही तर नाही आहे, हे ऑप्शनला आहे. आणि राईटचं कंपल्सरी ठेवलं आहे. राईटला कसं केलं बघा,
बांधलेले आणि खाली दुसऱ्याला नाही बांधलेलं. जर लईच फडफड करायला लागलं तर दुसऱ्यालाही बांधून टाकू आणि तिसरं खाली बांधलेलं आहे. खालून बघा बरोबर इथवर आलेलं. प्रॉपर माप घेतलंय भाऊ, प्रॉपर एकदम मोक्केमध्ये घेतलेलं आहे. आणि जसं की म्हणलेलं आपण इकडं निम्म घेतलेलं आहे. दरवाजापेक्षा तर दरवाजा इकडंच आहे ना, दरवाजा इकडे आहे. दरवाजापेक्षा थोडं इकडे घेतलेलं आहे. दरवाजा इथं आहे. हां इथं इथून दरवाजा स्टार्ट होतो. तरी बी आपण एक तळे असं घेतलं आहे. अजून एक तळे असं दरवाजा कवर झाला पण तिथे काय हरकत आहे, आपल्याला ते नकोच आहे जास्त. आणि हे जोडलेलं आहे. आणि इथून जे इथून एक टाकलेलं आहे. जर अजून फडफड करायला लागलं तर इथून एक दोरी मागे नेऊया. आता ही जशी खालची नेली दोरी, खालची दोरी दिसते का बघा, दाखवतो मला. इथं पाठीमागं पुंगळीला बांधले, मागं पुंगळीला बांधलेले आहे. पुंगळी म्हणतात त्याला, जे की आपलं जेव्हा तुटलं तर तवा कळलं आपल्याला की याला पुंगळी म्हणतात ते. तर टिकलं तर ठीक आहे, नाही तर रश्या चेंज करायला लागेल. कारण मला त्या रश्यावर भरोसा नाही, रश्या कशा सटाकतात. तर बघितलं मित्रांनो, असा सुद्धा जुगाड होऊ शकतो. आता सांगा कुठनं पाणी येईल, इथनं येईल आणि इथनं येत बी नाही. आलं तरी हे मी शिवलेले, याला 2 टाके काढले. हां पण मला ते काढायची गरज नाही, ड्रायव्हिंग करायची म्हणलं मला काचत बघाच लागेल. त्यामुळे मी मुद्दाम ते शिवून घेतले. कारण मला माहिती आहे ते मला वरती घ्यायच नाही, तर मग कशाला ते फडफड करायला किंवा मग इथनं मग अजून एक गुंडी लावून त्याला हे करायला. मला वाटतं हे जरा एक्स्ट्राच झालेले हे आणि ते. पण ऑप्शन असले बरं, जर समजा लईच फडफड करायला लागेल तर लगेच दोऱ्यात कधी बी भाऊ आता मी 2-3 एक्स्ट्रा ठेवणार, ते ठेवलेच तरी अजून असं नाही का असल्यावाला पाहिजे चांगल्यावाल्या, तेवाल्या काढून ठेवतो. कुठं भेटलं तर लगेच चांगल्या दोरा नाही का वापर, चांगल्या दोऱ्याचा करायचा जेणेकरून सटकलं नाही पाहिजे. हा बी विषय मस्त झालेला आहे. आता जर इकडे पाऊस आला तर आपलं जुनं आहेच पायाखाली ठेवलेले मी, ते आपण टाकून देऊ. आता हे वरती करून टाकू आणि हे असंच ठेवायला लागेल. ऊन लय पडते पण सारखं बांधणार कोण नाही का, वैताग गोळे राहू दे. आता रात्री बी असंच ठेवायला लागेल. अजून ठेवायचं कशाला काढायचं, त्रास कशाला स्वतःला करून घ्यायचं सारखं काढायला. कारण आता ऊन आहे, 10-15 मिनिटं पाऊस आहे, कोण काढ घालतो गरम करणार कोण नाही. वारा पाहिजे नसेल तर वारा डाव्या साईडने येते. जर लईच कस्टमर बोललं तर ह्या साईडचा काढतो मी, इथनं हवा येईलच आहे ना. तर ह्याला जरा वर करूया, चला आवरून बी घेऊया, सगळं मटेरियल घेऊया. जर्किंग वर ठेवायला लागेल. जर्किंग ओके ना भाऊ, काही विषय नाही. ह्याला तर दोरीने बांधून टाकायचं. दोरी कुठे चांगली बघी, फोडायला बी त्रास होतो, भीती वाटते हाताला लागल बिगल. जेव्हा पेपर टाकायचं ना तेव्हा असले होते पांढरे होते, निळे आता निळे आले असेल काय माहीत नाही, पण असले वापरले जातात. इथून खालून एक बांबू टाकला असता ना, एक बांबू टाकायचं जरा हेवीवाला आणि असं जरा दुमबडून शिवलं असतं ना, काय हल्लेला. पण काय गरज बी नाही, गरजच नाही. जेव्हा प्रॉपर पाऊस येईल ना भाऊ तेव्हा याचं महत्व कळेल. आपण खाल्लंय 2-3 दिवस पाऊस खाल्लाय त्यामुळे कळतं आपल्याला की हे किती गरजेचं आहे. मागच्या वर्षी तर मी त्याच्यावरच काढले सिंगल. लोक म्हणत होते डबल घ्या. डबल घ्या पैसे कुठे भेटतात, डबल सिंगल भेटतात, सिंगल सर्विस भेटत ना. लोक पैसेच द्या नाही जास्त, साहजिक जास्त का देतील, जास्त मागत पण नाही, पण मीटर नाही तरी ऍटलिस्ट.
तुम्ही असं लोकांना सर्व्हिस देत नाही. हे जे दिलंय तेच खूप झालं. हे जे लावले डावीकडे तेच खूप मोठी सर्व्हिस आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सर्व्हिसची अपेक्षा करू नका. हेच सेट करा नाके नऊ जाते. आता हे प्रत्येक वेळेस जोरी जपून ठेवावं लागेल. ह्याच्यासाठी याला फक्त गुंडाळून ठेवले कारण जेणेकरून कस्टमरने लगेच काढावं आणि मागरशी टाकावं. जाताना मी घरी जाऊन हे करत. हे कुठे येईल उपयोग गेला. अरे याला येईल की छोटं आहे ना. राहू दे ऑप्शनला राहू दे भाऊ. अजून किती दोर आहेत? अजून 2 दोर आहेत. काही विषय नाही आहे मित्रांनो. ऑप्शनला ठेवलं. ऑप्शनला भरपूर स्टॉक ठेवलं आणि गरम खरंच लय व्हायला लागले. मला वाटतंय पुढचं जे आहे ते काढायला लागेल. खालचं राहू दे. पुढचं फक्त वरचं काढतो. हा खालचं कारण लय गुंडाळून लावलेलं मी. वरचं काढतो फक्त मस्त वार येईल. आणि इकडचं राहू दे. इकडचं नाही कधी काढायचं. 4 महिने आता पाऊस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाही काढू शकतो. त्याला बसायचं तर नाही बसायचं. त्याला नसतं कारण 10 वेळा काढ घाल करायला आम्हाला त्रास होतो. एवढं रिकामं नाही आहे. आणि ऑलरेडी बघा किती वेळ झाला आहे. मी कधी आलो आहे CNG भरायच्या नंतर टेक घेतला आहे. 9:25 झालेत. माझ्या धंद्याचा टाईम निघून चालला आहे. लवकर जायला पण होतं मी. पण 6चा गजर लावून 7ला माणूस होतं असेल आणि 8ला CNG भरायला येत असेल 9 वाजत असेल तर समजून घ्या माणूस आळशी. हे आता ठेवून टाकू. काय आता गरज नाही आहे. इथं धरा समोर धरा. ह्याला धरू नका आता कारण आता लावायला जागा नाही. सगळं हे झालं. काय करायचं तर काय सांगावं तुम्हाला. गरिबाची कहाणी. हे बाहेर नाही ठेवता येत. आत ठेवू. लोक चोऱ्या माऱ्या करतात. लोक आहे ना लोकांना ना कारण हे आता गरजेचं आहे. पावसाळ्यात हे गरजेचं आहे. लोक चोरून नेतात आणि मला आता कसा विषय लोक चोरून येतील तो एक वेगळा विषय झाला. तर मला हे सांगायचं की आता मला टेक कधी गेलं ते माहित नाही कारण मी आता बॅक टू बॅक काम करणार. फक्त ऑर्डर पडले पाहिजे आणि पडेल ती ऑर्डर घेणार आहे भाऊ. मला कळा ना मी कसं काय करतोय. हे पटक्यांचा लय गोंधळ यावा. जाऊ चोरून येऊ दे. काय एवढं खाली पाडी यायला पेट टाकून जाऊ दे. काय निसटलं सगळं. जाऊ दे. तेवढं गुंडाळून ठेवलं त्याला ते राहतच नाही. राहू दे. 2 आहेत हे ठेवून टाकू आतमध्ये. आणि ह्याचा विषय झाला काही विषय नाही. बांधून ठेवलं त्याला. पाना बिना सगळं ठेवून टाकू. तर चला सगळं ठेवूया आणि सुरुवात करूया. ओला उबेर चालू करूया. बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. आता टेक लय उशिरा नाही येणार. पहिले टेक नंतर पहिल्या ऑर्डर पडल्यानंतर टेक येणार. आता 9 वाजून 27 मिनिटाला आता जे चालू करणार आहे लगेच चालू करणार आहे आणि हे सामान ठेवणार आहे आणि नंतर ना हे पुढचं चालू करणार आहे. ऊन लय पडले. जेव्हा वाटेल पाऊस येणार आहे किंवा आला तवा वर घेईन. आणि काय माहित कधी टेक गेल कधी नाही कारण लय मोठा ब्लॉग व्हायला लागलाय. एवढा कोण टाइमपास बघत बसत नाही. अपलोडिंग व्हायला वेळ लागतो कारण पावसाळ्यात नेटवर्कचा इश्यू होतो. 5G वरनं कधी 4G वर यायला आजकाल. त्यामुळे मला अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम येईल मला माहिती आहे. त्यामुळे मी काय करणार आहे एडिट करून एक छोटा ब्लॉग करणार आहे. अर्धा 1 तासच होईल. मी त्याला 10-20 मिनिटात बसवणार आहे. काय बाबा काय करावं सांगा. तर मित्रांनो साईडचं थोडं उघडले म्हणजे सगळंच फक्त खालचं ठेवलंय. वरचं उघडले कारण हवा यायला पाहिजे कस्टमरला. आता खरंच कस्टमर निघून जातील आणि धंदा होणार नाही आपला. आज मला वाटत ना आपला धंदा होईल बाबा कारण बघ किती वाजले 9:37 झाले. आता चालू केलंय 5-10 मिनिटं झाले पण ऑर्डर पडा नाही. पण आता जर बरं वाटतंय हवा आल्यावर आणि राफ पाऊस पडल्यावर काय विषय नाही. आपल्याकडे होऊन जाईल जुगाड सगळंच आहे. तर चला एक राऊंड मध्ये बघू कुठं ऑर्डर पडते काय पडते. मधल्यात 9 वाजून ऑर्डर. हेअरस्टाईल ब्रो हेअरस्टाईल बिघडली सगळी. बॅक टू बॅक ऑर्डर मित्रांनो. बॅक टू बॅक ऑर्डर पडत होते आणि मी आत्ता इथं आलोय साईड. काय ह्याच कंपनीचं आपण बॅटरी टाकले पण नाव येत नाही आपल्याला. हेच तर आपलं दुर्दैव. शिकलो नाही. शिका रे शिका. शिक्षण नाही तर असं होतंय. एखाद्या बॅटरीचं नाव बी घ्यायला नाही. एक्झाईड काहीतरी ना एक्झाईड संपलं इंग्लिश आपलं इथलं संपलं. तू पहिल्यापासून बघता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपलं इंग्लिश कसं आहे. असं काय हरकत नाही. तर आत्तापर्यंत टोटल 1100 रुपयाला बॅक टू बॅक ऑर्डर पडली. फक्त ओलावर काम केले. पिक केलं ड्रॉप केलं ऑर्डर पडली. ड्रॉप करायच्या अगोदर ऑर्डर पडले. म्हटलं मग दुसरं ॲप्लिकेशन खोलायची गरज काय भाऊ. जो बॅक टू बॅक ऑर्डर पडतात. 1 वाजून 20 मिनिटं झालं. चिंचवडमध्ये मी चिंचवड आकुर्डी काय सगळं आपल्यासाठी एकच आहे. PCMC मध्ये आपण. तर आता इथनं एक चौकात हॉटेल बघितले ते जाऊन जेवणार आहे आणि जेवल्यानंतर ना आता किती 1:30 2 वाजता चालू होईल. बघू 2 नंतर ना जेवणानंतर ना किती ऑर्डर होतात किती नाही
1100 झाल्यात, म्हणजे अजून आपल्याला 500 रुपये करायचे आहेत. लवकर 500 होऊ दे, मग पुढचं पुढं बघू. आणि आज ऑर्डर ज्या हिशोबाने पडतात ते असं वाटतं आज ओला मेहरबान आहे आपल्यावर. तर चला जाऊया जेवायला आणि टाईमवर जेवत चालू. जेवणानंतर आपल्याला हे कार्पेटचं ऑर्डर पडलं आहे, तर द्यायला आलं पण लोकेशनला कस्टमर फोन उचलला नाही. वाजल्या 2:36 आणि बघू शकता इकडे पाऊस येतो. तर मग आपलं तसं म्हणलं हे जुगाड म्हणजे नाही का, लईच पाऊस आला तर लावायचं. आता आला तर लई पाऊस, ऊन लावलं आहे, पॅन्ट फाटली, गरिबी लई वाईट असते. तर हे जुगाड लावलं आहे आपलं. आणि हे जसं लावलं जसं सांगितलं तसं. आणि हे तर सकाळी बघितलंच तुम्ही, इकडनं तर काय पाणी येत नाही. इकडनं काय होतंय, कस्टमरना बसल्यामुळे फडफड होते, म्हणजे हालतंय. आणि आता काय केलंय, शीटाच्या आत गुतवलं, त्याला शीटाच्या आत गुतवलंय, त्यामुळं आता होत नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पावसाळ्यात आपण जेव्हा कस्टमर बसायच्या अगोदर पुसून घेऊ. कस्टमर बसल्यावर, कस्टमर त्याला टेकून बसल्यावर पाऊस नाही पडणार. नाही तर मग त्याला बांधून हे करायचं म्हणजे ते आवड आहे. कारण प्रत्येक वेळेस खोला नाही ती जमणार आपल्याला. कारण कस्टमर येणार, आपण खोलणार, मग कस्टमर आजार परत बांधून ठेवणार. एवढं काय 5 स्टारवाली सर्व्हिस द्यायची लोकांना. असं ठीक आहे, लोक येतील त्याला टेकून बसतील, एक थेंबी आत येणार नाही. आता मी जेव्हापासून कॅमेरा काय अँगल घेतो आपण, जेव्हापासून पुसून बघितलंय आणि आतमध्ये खोसले शीटाच्यात नाही का, तेव्हापासून बघतोय पाऊस पडतोय. पाऊस तर पडत नाही आतमध्ये, म्हणजे ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे काय आपल्या ड्रायव्हरचा काय विषय नाही. ड्रायव्हरला पाणी लागलं तर काय विषय, तेव्हा तर काय पाणी येत नाही असं आतमध्ये. हे काय आपल्या इकडे होतं तेव्हा बी नव्हतं, त्याचा काय विषय नाही. ओके, आता काय विषय नाही. तर विषय एवढाच आहे, फक्त जे कस्टमरला फोन लावला त्याने उचलावा. पोचायच्या अगोदर फोन केला, म्हटलं पोचला का नाही, म्हटलं 10 मिनटापूर्वी केलं पण. आता आलोय, पोचलोय. तर इथं दिसत ते ओम ग्लास सेंटर म्हणून काहीतरी हार्डवेअरचं दुकान असेल तिथं. एक बी हार्डवेअरवाला नाही, डॉमिनोजवाला आहे तेवढा. असं भेटेल, जाईल कुठं गरज लागेल तर कोण खरं लागणार त्याला मटेरियल म्हटलं, काय विषय नाही. पॅन्ट चेंज करायचं राहून, पॅन्ट आहे ना धुवून दर 2 दिवसाला चेंज करतो. 2 पॅन्ट आहेत आपल्याकडे, 2 दिवसाला वॉश करतो, त्यामुळं जल्दी घिस घ्या. पण तर मग 1-1.5 वर्ष झालं असेल मला वाटते. पहिलीच पॅन्ट आहे, पहिली जी होती दुसरी पॅन्ट आहे. पहिली बी चांगली चालली, ही बी दुसरी चांगली चालली. आता बघतो कोण कुठं चांगलं एखादं शॉप बिबाब किंवा मला तर वाटतं मटेरियलच घेऊ, है ना, मटेरियल घेऊन शिव पॅन्ट. बघू काय होते काय नाही. घेतला तर सांगायचं तुम्हाला. कस्टमर कधी डिलिव्हर झालेलं आहे आणि कस्टमरचं म्हणणं, कस्टमरला 20-30 रुपये एक्स्ट्रा लावले. तर त्यांचं म्हणणं आहे की का एक्स्ट्रा का लावले. तर त्यांनी जसं की म्हटलं सोसायटीच्या गेटवर लोकेशन होतं आणि त्यांनी सोसायटीच्या आतमध्ये मागवलं. आणि प्लस त्यांचं जे लोकेशन होतं इनकरेक्ट होतं. आणि वेटिंग चार्जेस प्लस हमाली. ते म्हणले नाही हमालीचं काय संबंध, हमालीचे पैसे लावलेच नाही, पण हमाली करायला तर मुलगा असतो, त्यांनी ते टाकलं नाही, ते मला करायला लावलं काम. तर मी त्याचे लावलं नाही बरं का. तसे बघायला गेलं तर 200 रुपये राऊंड पेवर गेलं पण होते, 140च झाले त्यांचे. पण ठीक आहे, आता काय आहे, जेवढं लोकांना सर्व्हिस चांगली जेवण लोकांना वाटतं तेवढंच वाईट माणूस आहे. ह्यांना लुबडण्याचे लोक पाहिजे, असं काय हरकत नाही. बघा त्या नेक्स्ट ऑर्डर कधी पडते करत नाही. जेवणानंतरची पहिलीच ऑर्डर आहे, अवघड आहे लोकांचं. बऱ्याच वेळानंतर एक ऑर्डर पडली, ती ड्रॉप झाली आणि टोटल आत्तापर्यंत झालं तर 1500 रुपये. आत्ता आपण आहोत दिघीमध्ये, चिंचवडवरून दिघीला ऑर्डर पडली. आता साहजिक आहे, इथं दिघीकडे आलं म्हणलं विश्रांतवाडीचं थोडं पुढं आहे, तर घराकडे ऑर्डर बघणार आपण विश्रांतवाडी स्टेशन. तर बघूया स्टेशन साईडला ऑर्डर पडत नाही, स्टेशन स्वारगेट कात्रज कुठे पडलं तरी जे पावलं म्हणायचं काय. 3:54 आल्यात, टोटल 1500 रुपये आल्यात, नॉट बॅड. जर डायरेक्ट इथनं स्टेशन आणि स्टेशनला कात्रज पडली ना 500 रुपये होतात, 2000चा आकडा होतो. बघू काय होते काय नाही. आशा तर आहे डायरेक्ट घराकडे ऑर्डर पडावी किंवा पडत 100-100 गेलं तरी चालेल. पण मला इथले लोकेशन माहीत नाही, मेन माहिती आहे, जसं की विश्रांतवाडी, एरवडा असं पडलं तरी चालेल, कल्याणनगर वगैरे. तिकडनं आम्ही घराकडे शोधन. बघू आता कुठं पडते कुठं नाही. चला आपल्याला खराडीला ऑर्डर पडलेली, तर आपण आलो खराडीला. आपले आत्तापर्यंत टोटल झाले 1700 रुपये. तर
तर बघू खराडीवरनं रिटर्नला घराकडे ऑर्डर पडते का नाही पडते. वाजल्यात बघा किती 5:51. आय होप लवकरात लवकर एखादी ऑर्डर पडावी. घरी जायच्यावर 6 वाजले. टार्गेट तर झालं भाऊ, टार्गेटपेक्षा 100 जास्त झाले. खूप चांगली गोष्ट आहे. पण इथनं जरा छोटं पडतं ते आपल्याला पाहिजे घराकडे ऑर्डर. इथनं वानोळी वगैरे पडली गंगाराम तरी ठीक आहे, तिथनंही घरी जाऊ शकतो. स्टेशन पडली तरी चालतं, नो प्रॉब्लेम. स्टेशन स्वारगेट काही चालतं आपल्या भागाकडे. उंडरी पिसोळी किंवा नांदेड सिटी पडली तर मग भाऊ 500 रुपयेच होईल, काही होईल. आणि ते करायला तयार आहे मी, कारण तिकडनं आपल्याला मग डायरी आधी मग कात्रज जवळ आहे ना. असं पडत नाही रोमानासारखं ऑर्डर. मी करायला मस्त काम करायला मस्त तयारी, पण ऑर्डर मनासारखं पडत नाही. असं आपले सगळं मनाने चाललं तर कसं व्हायचं. असं कुठं असतंय का लाका, सगळं तुझ्या मनाने असतंय का? काहीतरी देवाच्या बी मनाने असते की थोडं बरं. वय इथं मस्त एरिया आहे मित्रांनो, बघू शकता. नुसतं फुटपाथ असा रिकामा पट्टा पाहिजे ब्लॉगिंगला. रिक्षा तिकडं लावले आणि इकडं ब्लॉगिंग करत बसले. रिक्षाला चावी तशीच आहे, रिक्षापाशीच थांबतो. सगळ्याला लांब नाही जाणार, नजर आहे माझी. चला बघूया कोण भेटतंय कोण नाही. आय होप इथनं हायवेला गेलं ना, हायवेवरनं कोण ना कोण भेटेनच. IT इंडस्ट्रीज सगळे उजवीकडं डावीकडं. आय होप बेटर आहे कोणतरी. चला तोंडावर लाईटी पडतात कारचे नाही का, इंडिकेटरचे किंवा ब्रेक दाबल्यावर पडतात त्याचे. मॅडम सर स्टेशनला ऑर्डर पडली. आता स्टेशनला आहे, मालधक्का चौकला आहे. सिग्नलला लागलो. 7 चौक स्वारगेट घरी. आता तुम्ही म्हणसाल काम का नाही करत, ऑर्डर असले पडतात ना भाऊ. काय सांगू तुम्हाला, 20-30 किलोमीटरचे ऑर्डर पडतात. सकाळ धरणं कुठे गेलं ते ऑर्डर. तसं वाईट नाही आहे, चांगलं आहे रोजपेक्षा दिवस. आणि सकाळ जे ऑर्डर पडले असतात तिथनं रिटर्नचं पडले असतं ना, आत्तापर्यंत 3000 रुपयाचे ऑर्डर पडतं. त्यामुळे कळतं. तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. जाताना बघू कोण भेटलं ते एंडला टाकतो मी, कारण चार्जिंग कमी आहे आणि 3 वेळा चार्जिंग लावायला मला आवडत नाही, मोबाईल खराब होईल आपला. वाजल्यात 7:30 वाजून 27 मिनिटं, 2-3 मिनिटात तर 7:30 वाजलेच समजा. तरी घरी जायला 8-8:30 वाजणार आपल्याला. पण चार्जिंग करायची नाही, त्यामुळे म्हटलं जाताना कोण भेटलं तर ठीक आहे. नाही ते शीटं भरत नाही तर 3 शीटं भरली 60 रुपये, स्वारगेटवरनं 60 रुपये, 120 रुपये. ओके, गुड जॉब. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आणि बघायला गेलं तर 1802-1 आकडा पोचला पोचलं जातं. 100 केलं. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत